Hi guys, welcome back to my YouTube channel. Welcome to the Hi guys, welcome back to my new vlog. Hi guys, welcome back to my new vlog. आज तुमसे ना हो पाएगा. दिवस झोपून राहायचं, रात्रभर जागं राहायचं, हेच सर्व रूटीन चाललं आहे. आणि हे जे मला इथे लागलं आहे ना, ते अजून काय नाही, तर मस्तीमुळे लागलं आहे मला. म्हणजे माझं नाक एवढा लाल झालेला, लाल मस्तीमध्ये चरबी माझ्यात. पहिले मी उंगली केली आणि नंतर मग हे असं मस्तीमध्ये हे मला असं लागलं आहे मस्त. आणि पूर्ण माझं तोंड ह्याच्यामुळे एवढं घाण वाटतं आहे की मी बाहेर नाही जाते ह्याच्यामुळे. पण ठीक आहे, आता काय करू नाही शकत. ह्याच्यावर मी फाउंडेशन लावते पण तरी ते एवढं लपत नाही जेवढं, म्हणजे असं अजून मग ते अजून दिसून येते, थोडंसं असं शो करतं. पण काळं झालं एकदम ब्लॅक. आता वाजले असतील 12. मी रात्री रील्स बघत 3 वाजता झोपले. आता 12 वाजता उठली आणि 2 दिवस झालं घरात पाणी नाही आलं आहे. काय माहिती का 2 दिवस पाणी नाही आलं आहे. आता मम्मी गेली कामाला, मोनू आणि येशू पण झोपले, तर त्यांना उठवेन मी, घर थोडंसं आवरेन. आणि मग आज मम्मीची एक स्टुडंट आहे, म्हणजे मम्मी तिला शिकवते हेअरचं. तर मम्मी काल मम्मीला लेट होणार होता, तर ती घरी आली. म्हणजे मम्मी तिला सलॉनमध्ये घेऊन जाते किंवा कधी कसं, म्हणजे असं अशी शिकवते, म्हणजे टाईम झाला शिकवते आहे तिला. आमच्या पहिल्या मी जिकडे राहायची ना, ती तिकडे राहते, म्हणजे एवढी काय हे ना. तर काल मी तिला शिकवत होती, तर मला वाटतं तिला ते आवडलं, तर ती आज परत येणार आहे इकडे 4 वाजता. तर म्हणून आता वाजलेत 1, तोपर्यंत 4 वाजेपर्यंत तर सर्व आवरून वगैरे मी फ्रेश होऊन थोडेसे नोट्स मला तिच्यासाठी गुगलवरनं काढून ठेवायचे आहेत की हे मेन आहे आणि हे सर्व तुला आलंच पाहिजे आणि हे सर्व कधीच विसरायचं नाही. हे मला जेव्हा माझी ट्रेनर मला शिकवायची ना, तेव्हा सर्व माझ्या डोक्याच्या वरून जायचं. पण आत्ता जेव्हा मी हे परत मला हे सर्व आठवतं आहे ना, तर मला असं वाटतं की ती मला ते तेव्हा बराबर शिकवत होती की हे सर्व कधीच नाही विसरायचं आहे आणि थोडा टाईम लागेल, मग तुझ्या डोक्यात पण हे सर्व बसेल असं. तर मग तिला शिकवताना मला असं थोडंसं रिअलाईज झालं की आदिती तू पण थोडं विसरली आहेस आता. मग रात्री बसून मी पण व्हिडिओ वगैरे परत एकदा अशी कलर वगैरेचं करत होती. तर आता ती परत येणार आहे 4 वाजता, तर तोपर्यंत मी नाश्ता जेवण वगैरे सर्व घेते आणि ती आल्यावर मग व्हिडिओ चालू करते. असं काहीतरी दिसतंय हे. आता मी उठली आहे कारण लाईट गेली आहे. मोनू पण त्याच्यामुळेच उठली. बरं झालं मग लाईट गेली, मोनू उठली तरी. आणि मी आता असंच इंस्टाग्राम चेक करत होते, तर माझे 14K फॉलोअर्स झाले. म्हणून मला पहिला कानातले ते मी भुंडी वाटायला लागले. आणि माझा दरवाजा बंद. आणि आम्ही आता चाललो आहे खाली काहीतरी खायला. मी मोनू एअरपोर्ट्स घेतले. चल आता जाऊया आपण. चल या का ना. पण ना एअरपोर्ट्स लावून ना एकदम असं व्हॉट्सअप. अरे हे कशाला दाखवलं. राहुल मला माहिती कोण. मी पडली ना. हॅलो सीधा लँडिंग खाली जातो का असंच. चल वर माझा पण ना खाली चल. फ्लेक्स करणार आहे मी पडत. अरे आणलंय फिट चेक. नीचे करा झालं. अरे यार मला भूक लागलेली रे, सकाळपासून काय खाल्लं नाही म्हणून.
म्हणून बोलते. कौन है? इशू आहे. येतो आम्ही. येतो. बोल बोल. फ्रँकी अभी फ्रँकी खाने वाला है. अभी बंद होगा. मी बघते काहीतरी आणते खायला. पानी है क्या? पाणी आहे बॉटल आहे. आणि आम्ही आता खालीच जात होतो तेवढ्यात आमचे फ्रेंड्स वरती गेले. मोनू पण आता जाणार आहे बुक्स आणायला तिच्या फ्रेंड सोबत. मोनू गाणंच नाही वाजवत. तुम्ही कनेक्ट नाही केलं. कनेक्ट वाव. गाणी लावली नाही. थांबा. वाव. वेट 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 वेट. म्हणजे कसं डोकं असेल ना. एवढं डोकं खराब झालं ना. 2 दिवसापासून घरात पाणी नाही आहे. बाहेरच्या बिस्लरीच्या बॉटल आणायला लागतात आहे. नक्की पाणी नाही आहे की मम्मी पाणी भरत नाही. 2 बिस्लरी एवढे मोठे मोठे उचलून आणले तर मला माहिती आहे. तेच तर बोलते आहे. बिस्लरीच्या बॉटल आणायला लागत आहेत. आम्हाला वडा जो खाया वही वो वाला हा आता अचानक सुंदर होणार आहे. आपण अजून काळे दिसतोय. चल चल मला समजलं. ऐकतच नाही कधी माझं. वडापाव घ्यायला वडापाव समोसा पाव. चार्जिंग पण नाही. लाईट पण गेली आहे. काय माहिती काय होणार आहे माझं. मी जाते घरी. काय आता हे आलं नंतर उन्हाळ्यात किती होतं पाण्याची. उन्हाळा गेला मम्मी जस्ट. येईल तेव्हा. आता पाऊस गेल्यावर. आता पाऊस गेल्यावर उन्हाळा थोडी येईल. हिवाळा येणार आता बाई. मम्मी आता थंडी येईल. हा मग तेच हिवाळा. ही आई ठीक आहे मग टॉवेल नाही ठेवायचं इथे. येणारच तो आता कॅमेरामध्ये. याच्यामध्ये उचल. अरे यार मम्मी काय तू पण आज आय एम इटिंग वडापाव. शी इज इटिंग वडापाव. बनवायचं ना मग काहीतरी चांगलं. आजचा पूर्ण व्लॉग यार. लाईट गेली. डोकं खराब झालं. ती पोरगी शिकायला येणार होती ती पण आली नाही. मग ती उद्या येईल. मम्मी तिला शिकवते हेअरचं. काय टाकू मी हा व्लॉग पण बघते आता. उद्या सकाळपर्यंत कंटिन्यू करून काहीतरी आता करायला लागेल. कपडे घालताना असे चुकून येते का. मला बेड पुरा क्लीन पाहिजे. चादर काढून सगळेजण बसले तिकडची सगळ्यांची निगेटिव्हिटी येऊन राहिले घाण. मला सगळं क्लीन पाहिजे आणि मग त्यावेळी मी झोपणार. मला असं नाही पाहिजे. आम्ही नेगेटिव्हिटी मम्मा काय पण ना कुठे पण बघून ना नको काय बोलत जाऊ. युट्यूब बघून बघून पागल लोकांचं कुठे पसर आहे हा. नेगेटिव्हिटी दाखव मला. तू का काय सांग. नेगेटिव्हिटी दाखव म्हणजे लोक त्याच्यावर बसल्यावर नेगेटिव्ह होऊन जाईल ती जागा. काय तुमचे विचार. मॉडर्न जमान्यामधली आई ना ग तू. फ्लाइंग चप्पल अशी येईल ना. सलहन मधनं ढापला बोल. काय पण तिथे बोलू नको बावळट सारखी. म्हणजे सलॉन मध्ये क्लायंट साठी असतात ते आपण पण यूज करायचे. आपलंच आहे. आपल्या पप्पांचं जर आहे. इतना बसा बस बस छान दिसतेस बघ आता. किती गोरी वाटते. कॅमेरा पुसला मी. हा मग तेच एवढी घाण का वाटतं असं फेस वाटतोय. कारण लाईट त्या बाजूला ना. आपण आणि मी हेअर वॉश नाही केलं ना 2 दिवस झाले म्हणून अशी स्टायलिंग करावी लागली मला. का स्कॅल्प ऑइली झाला होता म्हणून ओपन नाही ठेवू शकत. डोकं म्हणून स्टायलिंग केली मी आज. आणि मी बघा केस 1 हफ्त्यापासून नाही धुतली आहेत तरी पण माझी केस त्याच ह्याच्यामध्ये आहेत. मम्मी काय केलं ते आता. गप्पा बसा आधी ती. तरी टाकणार आहे मी. बोल नॅचरल आहे. शट अप. काय काय म्हणून झालं परत सांग एकदा. काय नाही झालं. मागे चार्जला लावला होता तिला बोलली दे
तर तिने सीधा असं खेचून दिला आणि चार्जर तिच्या इथे पडलाय. अरे मम्मी मी तुला बोलली चार्जिंग वर आहे फोन, तर तुला चार्जिंगची वायर काढून द्यायचा. तर तू मला असं नाही बोलली, तू बोलली फक्त तो फोन दे, म्हणून मी असं फोन केला. फोन मागे चार्जिंगला आहे तो दे. तर तो चार्जर डायरेक्ट कुठे पडला? इथे. आणि माझ्या इथे नाही पडला. का झालं असं? तर देवाने बघ कसं मला सेव्ह केलं ना, मला सेव्ह केलं. ओके इथे पण पडू शकत होतं, पण का नाही पडलं? सेव्ह केलं ना. वाचवलं ना तुला. देवाने वाचवलं म्हणजे इथे सेव्ह मला केलं. हा तुला देवानी सेव्ह केलं ना. का केलं? का केलं? का केलं? तुला माहिती आहे ना? हा काय सांग, तेवढं सर्व करते. काय करते? त्याला काय बोलतात? तुला माहिती, तू सांग ना आम्हाला. तिला माहिती असलं पाहिजे ना. पण तुला वाचवलं ना. तुला काय बोलायचं मला अजून येणं समजलं. मग तेच तर मी मला वाटतं की तुला ते माहिती पडलं पाहिजे ना, तुला ते बोलायला आलं पाहिजे, म्हणून तुला मी बुक का देते वाचायला रोज. ते तर मी वाचते रे. काय बोलतात त्याला सांग. आणि पहिल्याच्या व्हिडिओ मध्ये ना लोकांना वाटलं हे स्पायडर आहे, पण नाही, हे स्पायडर नाही. हे ना मी त्या दिवशी मम्मा ड्रॉइंग करत होती इकडे. काय बोलत तू मला सांग पहिला. नामस्मरण. नामस्मरण. हे काय होतं परत? मंत्र जाप आपण जे करतो ते. म्हणून देवाने तुला वाचवलं. तो नाकावर नाही पडलं, चेहऱ्यावर नाही पडलं. गेलं असं ना. ऑलरेडी माझा इथे सर्जरी झाली, माहिती आहे ना. मग इथे नाही पडलं बघ, इथे येऊन चार्जर पडलं. वाव, जादू. म्हणून काय जास्त आता ठेव चल. शी मम्मा शी शी मम्मा शी. चिंगोटी घे मम्मीकडनं. चिंगोटी घे. काय हागात पडले काय? आधी तिला मार खाशील. आता हे गेलंय. आधी ती कुत्र्यासारखा मार खाशील ना तू. माझा गेलंय. हे टाकणार आहे? नाही, बिलकुल नाही. मग तुझ्या असे व्हिडिओ तिच्या दरवाजाला कडीला, वॉशरूमला. मग तू विचार कर, तुझा पण व्हिडिओ करून व्हायरल. ठीक आहे, मी पाठवते मम्मा तुला व्हिडिओ. हा तू बघ. मी मम्मीच्या सपोर्टनी आहे. मग मला बंद करते. टाकणार तर नाही, एवढं पण व्हायरल नाही व्हायचंय. मी जाते, मी तुला कुठे नाही आता घेऊन जाते. तू बस घरी ब्लॉग काढत बस. मी तुला तेच ब्लॉग काढायचा आहे म्हणूनच मी बोलते. तुला कुठे नाही घेऊन जाते. बघ मला मम्मी ओरडते, मी मम्मीच ऐकते सगळं. मम्मा मीला घेऊन जाऊ. मीला घेऊन जाऊ सोनूला बाहेर आता खालती. कशाला? नको तिला घेऊन जा आणि कुठेतरी सोडून ये. आहे ना. चल तुला कचऱ्याच्या डब्यात सोडून ये. तिकडे तर जागा तुझी आहे, तुला आणलंय तिकडून. यार म्हणून मला व्लॉग शूट करायचंय, काहीतरी व्लॉग मध्ये असलं पाहिजे. टाइमपासच चाललाय नुसता. हा टाइमपासच कॉन्टेंट आहे बाळा. हा म्हणजे तेच असतं, पण काहीतरी केलंय दिवसात. मी नाचू. नाच ना प्लीज. लगा गाणं. छल्लो लगा. काय माहिती फोन. आणि ही आहे निशा, मोनूची फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. दोघी. ही थोडी आता कमी झाली आमच्या घरी यायची, नाही तर ही पहिलं रेग्युलर आमच्या घरी असायची. हिच्या संगती. ही पण घरी पडूनच असते. हिच्या संगती दोघी जणी. आणि आम्हाला असं वाटायचं की ही येईन आम्ही लोक काहीतरी करू, पण आम्ही काय करतो तरी येतो एक दुसऱ्यांचा फोन घेऊन बसून जातो. म्हणजे विचार करतो काय करूया, ये माझ्या घरी बोर होत आहे, पण येऊन पण फोन यूज करतो, बोरच होतो. एवढं कोणी विचारलेलं? एवढं कोणी विचारलेलं? विषय सोड, एकदा बोलली ना. एवढं नाही विचारलेलं तुला. विषय लय हार्ड आहे. गोलूच्या हातात वडा पाव आहे. लेट्स गो. मोनूला हाय कसलं ज्ञान आहे. मोनूकडे क्रेडिटचं कार्ड नाही आहे. ते कार्ड आहे फक्त माझ्याकडे. तो मी यूज करते पण. आणि माझं काय? तुझं काय नाही. तुझं बघ. तुझं बघ. तो पहिला तू टॅटू काढून ये म्हणून जाऊन. आता तू
माझी मम्मी माझी फेवरेट मोनू. हे मम्मी हे ना जास्त ओव्हर होत आहे आता. हे जास्त ओव्हर होत आहे आता. वापस ग. ए माझी बॅग ठेव तिथे. आधी ती तुला बेड क्लीन करायचंय, आता जास्त ओव्हर करू आता नको. तिला पप्पा देत होते, मला शिवाय द्यायला लागली. नाही ते काम तुझंच आहे. तू बोलली मी करते, मग अशी फ्रेंड लोकांसमोर का बोलली मी करते, गप्प बस. माझ्यासोबत तुम्ही पण मला मम्मी शिवाय देते ते ऐका. आत्ताच येशू आली आहे माझ्या घरात, आमच्या घरात. माझ्यासोबत तुम्ही पण शिव्या ऐका. मला किती शिव्या पडतात दिवस रात्र, दुपार संध्याकाळ. सॅड लाईफ. लोक जसं काय स्वतःला दीपिका समजतात. नख लागतोय तो, चेहऱ्यावर नख लागतं. मग मला घ्यायचं ना सत्यानाश करून टाकलं. हा बूट नाही मला ठेवत. बूट, शूज नाही, बूट. मम्मा बूट वेगळं असतं. बाबाजी की बुडी. मी काय बोलत होती? इंस्टावर किती झाले रे? माझे इंस्टावर 14K झाले. आता 15K सून भाई. बाय गाईज. पण उद्या जाणार उद्या अरे पहिला व्लॉग तरी एंड कर. बाय. बाय.